प्रभा गणोरकर. समग्र कविता. संपादन कविता मुरुमकर. काल प्रभाताईंच्या 2 कविता मी वाचल्या आणि एक प्रकारे हे सिद्ध झालं की चांगली कविता असली तर ती वाचकांना म्हणजे क्लिशे वापरायचं झालं तर चातक पक्षी जशी वाट पाहतो तसा वाचक चांगल्या कवितेच्या प्रतीक्षेमध्ये असतो. व्यक्तिशः मला आणि फेसबुकला किंवा इतर ठिकाणी निरोप पाठवून लोकांनी या संग्रहाची मागणी केली. जवळजवळ 10 प्रती 10 लोकांनी तो माझ्याचकडे मागितला, कुठे मिळेल संग्रह किंवा पाठवा आम्हाला. तर असं आहे, चांगली कविता असली तर वाचक नाही आहे असं नाही आहे. 1.5-2 महिन्यापूर्वी आम्ही पुण्यामध्ये एकत्र होतो विश्वास कणेकरच्या गनिमी काव्याचे नमुने पुस्तकाच्या निमित्ताने, आणि तिथे किरण केंद्रे, किशोर मासिकाचे संपादक, त्यांच्याशी बोलणं झालं. ते असं म्हणाले की किशोरच्या दिवाळी अंकाचा खप 1.5 लाख हा आहे आणि शासकीय हे असल्या प्रक्रियेमध्ये जावं लागत असल्याने आम्ही शेवटी अक्षरधाराची 25,000ची ऑर्डर रद्द केली शेवटी, की आता आम्ही नाही छापू शकणार म्हणून. त्यांनी एक महत्त्वाचं वाक्य सांगितलं की मुलं वाचत नाहीत असं नाही आहे, मुलांना वाचावं वाटावं असं आपण लिहित नाही, हा प्रॉब्लेम आहे. तसं प्रभाताईंच्या ह्या काल कविता वाचल्यावर मला असं वाटलं की चांगली कविता असली तर ती निश्चित वाचकांपर्यंत पोहोचते, वाचकांना त्याची आस असते. सतीश तांबे सुद्धा आता विश्व साहित्य संमेलनाच्या वेळी आम्ही वाशीमध्ये भेटलो तेव्हा म्हणाला की जो एक काळ होता कवींवर विश्वास असण्याचा, तो हरवला आहे की काय असं वाटतंय. कवितेबद्दलची आशा मावळली आहे लोकांची असं मला जाणवत आहे, असं बाबा म्हणाला. ठीक आहे, याच्यावर दोन्ही बाजू असतील, परंतु एक प्रकारचं दुर्भिक्ष चांगल्या कवितेचं हे नक्कीच जाणवते आहे. आणि अशा काळात ही एकदा पुन्हा हे रिकलेक्ट होते आहे. म्हणजे आधी संग्रह निघून गेलेले आहेत आणि ते साहजिक आहे की पुस्तक निघून गेल्यावर ते एक काळ लोटल्यानंतर कदाचित विस्मृतीत जातं. तसं प्रभाताईंच्या आधीचे 2 म्हणजे व्यामोह अलीकडचं आहे, पण व्यतीत आणि विवर्त हे कदाचित इझिली उपलब्ध नसतील आणि त्याच्यामुळे कदाचित ती कविता विस्मरणात जाण्याची शक्यता निर्माण झालेली असतानाच्या काळात असं एक समग्र संकलन एखाद्या कवीचं येणं ही महत्त्वाची गोष्ट असते. हे पुन्हा पुन्हा किंवा हे पुनर्स्मरण यासाठी करायचं असते चांगल्या साहित्याचं, चांगल्या कवितेचं, कारण की पिढी बदलत असते. वर्णमुद्राच्या अंकांमधून मी हाच प्रयत्न करतो. जे आधी प्रकाशित होऊन गेलेलं पुनर्प्रकाशित लेख किंवा कविता किंवा कुठल्याही कथा वगैरे मी पुनर्प्रकाशित करतो. ते नव्या पिढीला, मागच्या पिढीमध्ये किंवा आपल्या स्मरणात जे आहे, स्मरणसुक्त हेच नाव आहे त्या सदराचं, आपल्या स्मरणातलं जे चांगलं आहे ते पुढच्या पिढीसमोर ठेवणे हा त्याचा उद्देश आहे. हे एक काल मी म्हणालो कविता मुरुमकर यांनी संपादन केलं आहे या पुस्तकाचं आणि त्याला अभ्यासपूर्ण प्रस्तावना लिहिली आहे. त्यातला
त्यातला काही भाग आधी वाचून मग 2-3 कविता आज मी वाचतो. मुरुमकर असं म्हणतात की एक निश्चित की प्रभा गणोरकरांची कविता ही व्यक्तिनिष्ठ स्वरूपाची कविता आहे. त्यांची स्वतःची जाणीवही व्यक्तिनिष्ठ असल्याने त्यांच्या कवितेतील स्त्री संवेदन हे जसे संवेदनशील, बुद्धिमान, प्रगल्भ, कर्तृत्ववान, संघर्षशील अशा व्यक्तिनिष्ठ मनोभूमिकेतून आले आहे, तसेच ते कोणत्याही इझमपासून मुक्त असलेले, स्वगतात रममाण होणारे तरल व हळवे आहे. तरल व हळवे आहे. हे संवेदन विशेष अशा स्वयंभू स्त्रीचे आहे हे जाणवत राहते. स्त्रीत्वाशी, तिच्या सनातन दुःखाशी आणि तिला सोसाव्या लागणाऱ्या यातनेशी, जगण्याच्या कोलाहलात अर्थशून्यतेचा प्रत्यय देणाऱ्या एकटेपणाशी कवयित्रीची नाळ जुळलेली आहे. स्त्रियांच्या भावविश्वाचे अनेक कंगोरे प्रभा गणोरकर यांनी आपल्या कवितेतून शब्दांकित केले आहेत. कातरवेळी लक्तरलेले, जागोजाग खरचटलेले, रक्ताळलेले, दारोदार भटकून परतलेले पराभूत आयुष्य कवितागत तिच्या दारात उभे राहते, तेव्हा सजवलेले घर, सुस्थिर मुलाबाळांचा संसार पाठीशी ठेवून कवितागत ती त्याच्याकडे पाहत राहते. पराभूत भूतकाळाला ममत्वाने, वात्सल्याने स्वीकारणारे स्त्री संवेदन या कवितेत दिसून येते. आणि नंतर दार पूर्ण उघडून मी त्याला घरात घेतले, एखाद्या थकून परत आलेल्या उधाळ्या मुलाला आईने घरात घ्यावे तसे. ह्या इन्व्हर्टेड कॉमामधल्या कवितांच्या ओळी होत्या. आणि आज याच्यातला काही भाग मी वाचला आणि उद्या परवासुद्धा जेव्हा ह्या कविता 2-2, 3-3 मी वाचणार आहे, तेव्हा कविता मुरुमकर यांच्या प्रस्तावनेतलाही काही भाग वाचल्या जाईल. तर आज पुढच्या 2-3 कविता कशी काय. नीट ठाऊक नसलेल्या वाटेवर काटे कुठे असतील म्हणून कंदील उजळून सोबत घेतलास, पण तो वाऱ्याने विझला नसता तरी तेल संपले असतेच कधीतरी. पुढची वाटचाल काळोखात होण्याची शक्यता का गृहीत धरली नाहीस तू, किंवा त्याहूनही आपला आतला उजेड कशी काय विसरून गेलीस, नि काट्याकुट्यांवर पावले ठेवीत चालत राहिलीस अनोळखी वाटेवर. कशी काय या शीर्षकाची ही कविता होती. पुढची कविता आहे खबरबात. रात्रीच्या पहाऱ्याची जबाबदारी घेऊन वाड्यासमोर उभा होता तो. एक हात वर करून कायमचा, तरी 2दा आडाजवळच्या दाराची कडी काढून चोरांनी देवघरातली चांदीची सगळी भांडी पोत्यात भरून नेली हे कळले कसे नाही त्याला. मग देवघरातल्या बालाजीला सोबत उरले शाळीग्राम आणि चंदनाचे ठिपके असणारे टाक. वर माडीवर कोण असते सध्या, की तीही उरली नाही टिनाची छपरे उडून गेल्यावर. चिरे तरी राहिले आहेत का वाड्याचे, कसे थांबवता आले नाही त्याला काहीच. नुसत्याच उघड्या डोळ्यांनी पाहत राहिला सारी वाताहत. थांबवता आली नाही पडझड, हलता येत नाही म्हणून उभा आहे का नाईलाजाने. कशी कळणार खबरबात त्याची आता. थकला असेल का की आता मिटूनच घेतले आहेत डोळे आणि हातही खाली करून घेतले आहेत त्याने. विचारणारे कोणीच उरले नाही म्हणून. नाते. लहानपणीच
भेटलीस तू, पण तेव्हा आईविषयी ओढ वाटावी नि भयही तसे वाटले तुझ्याकडे बघताना. स्पर्श अनुभवला तुझा तेव्हा उमजले आतून तुझ्याशी असणारे नाते. त्या क्षणापासूनच घेतले बळ तुझ्याकडून. उतारावरच्या वाटेवरच्या भगव्या कोरांटीची फुले काटे चुकवीत काढताना दिसले तुझे दूरवर वळत गेलेले पाणी. आयुष्यासारखे अनाम प्रदेशाकडे वाहत चाललेले दुपारच्या प्रहरी असंख्य सूर्यबिंबांची चमक उरातून फाकवणारे, संध्याकाळच्या मावळत्या किरणांना स्वतःत जिरवून घेणारे, रात्रीचा स्तब्ध काळोख निमूट साहत आभाळासारखे अधिक गडद होणारे तुझ्या गूढ डोहाकडे नजर वळली पुन्हा पुन्हा तेव्हा मन आसावले तळ शोधण्यासाठी. तुझ्या किनाऱ्यावरच्या दगडगोट्यांनी शुभ्र हसून मैत्री केली आणि पाय घसरले. तुझ्यात निजून राहणाऱ्या खडकांवरून तुझी नवी नवी असंख्य रूपे नंतर दिसत गेली. संथ, अनावर उचंबळणारी, दोन्ही बाजूला पसरत चाललेल्या वाळवंटातही आपली क्षीण जीवनरेषा सांभाळणारी. तुला पाहिले खळखळत्या बुडत्या जमावात स्वतःला एकटे पवित्र राखताना, काठावर जळणाऱ्या चितेचा मरणगंध सोसत स्वतःला निर्विकार ठेवत वाहताना. दूर असूनही तुझ्यापासून तू नेहमीच होतीस जवळ. आत रक्तातल्या प्रवाहातून वाहत होतीस सर्वात जवळची फक्त तूच. हृदय तडकून गेले तेव्हा यावेसे वाटले, रडावेसे वाटले तुझ्या कुशीत शिरून. कातर संध्याकाळी एकाकीपणाच्या घालवल्या मी तुझ्या आठवणीतल्या मृदू पहाटेच्या सोबतीत. दूर डोंगरावर पेटले वणवे तेव्हा जवळ होतीसच तू होरपळणाऱ्या जीवांसाठी. रानात हिंडताना अचानक ऐकू आला तुझा आवाज नि वाट सापडली हरवलेली. शांतविलेस तू तहानल्यावर, पाहिले तुला धरणांसाठी आक्रसून घेताना नि मोकळे करीत फुसांडताना. पाहिले स्वतःतल्या मऊ उथळ जागा दाखवताना. पाहिले उगमाशी लहानशा धारेतनी पुढे खळाळत राने घुमवीत स्वतःची वाट विस्तारित धावताना. नंतर माझेही आयुष्य वळत गेले अतर्क्य वळणांनी. पावले थकली ओबडधोबड वाटांवरून चालताना. तेव्हा मनोमन मी आठवत राहिले लहानपणी पावलांना झालेला तुझ्या गार पाण्याचा मृदू स्पर्श निवविणारा. शक्यता आहे की ही कदाचित शिरसगाव बंडच्या जवळून वाहणारी पूर्णा नदी असेल. शक्यता आहे. ह्या होत्या प्रभाताई गणोरकर यांच्या काही कविता. उरलेल्या काही म्हणजे आणखी काही कविता उद्या वाचू.